नमस्कार मित्रांनो, आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग, मुलांच्या शिक्षणाची तरतूद। सो आज आपल्यासोबत आहेत जयेश खैरे सर, जे चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग मध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत की चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग का महत्त्वाची आहे आणि आपण कोणत्या बेसिक गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे बेस्ट चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग करण्यासाठी। सो जयेश खैरे सर, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या की तुम्ही या क्षेत्रात कधीपासून काम करत आहात आणि चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग पालकांनी का करावी। नमस्कार मॅडम, मी फायनान्शियल प्लॅनिंग क्षेत्रात आज जवळपास 5 वर्ष जास्त झाले मी काम करतो आहे। आणि मी आतापर्यंत जवळपास 1000 फॅमिलींना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करून दिलं आहे। ओके। आणि आजच्या करंट सिच्युएशनमध्ये मुलांच्या भविष्यासाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण आता इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे। जर आपण त्यांच्या भविष्यासाठी जर प्लॅनिंग केलं नाही तर त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते आपण कंप्लीट करू नाही शकत। त्यामुळे लवकरात लवकर आपण त्यांच्यासाठी प्लॅनिंग करून सेविंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे। ओके सर, बऱ्याच पालकांचा हा प्रश्न असतो की आर्थिक नियोजन गरजेचं आहे का मुलांच्या शिक्षणासाठी। हा चांगला प्रश्न मॅडम तुम्ही विचारलात। आपण म्हणतो की आर्थिक नियोजन करणं मुलांच्यासाठी का गरजेचं आहे, असं एक कारण की मुलं जी आहेत ती त्यांच्या भविष्यात त्यांना पाहिजे त्या क्षेत्रात त्यांचं करिअर करू शकतात। त्यामुळे जर तुम्ही प्लॅनिंग करून नाही ठेवलं आणि मुलं त्यांच्या उच्च शिक्षणासाठी जर कुठे त्यांना परदेशात जायचं असेल किंवा आणखी काही त्यांना प्लॅनिंग करायचं असेल तर जर तुम्ही फायनान्शियली फिट असाल तर ते सक्सेसफुली करू शकतात। त्यासाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। राईट सर, शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे। सो आत्ता पालकांनी चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंगमध्ये कशा प्रकारे बघायला पाहिजे। खरोखरच मॅडम, जर तुम्ही शिक्षणाचा खर्च पाहिलात तर पूर्वीच्या काळी म्हणजे फार कमी खर्चात चांगलं शिक्षण घेता यायचं। राईट। अगदी तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो। मी आमच्या जो माझं विलेज आहे तिकडे माझं शिक्षण झालं। नंतर मी उच्च शिक्षणासाठी मुंबईत आलो। पण आता जर तुम्ही पाहिलात तर एखाद्याला डॉक्टर किंवा इंजिनियर जर कोणती डिग्री घ्यायची असेल तर त्यांना जर व्यवस्थित जर बजेट नसेल तर त्यांना खूप खर्च वाढू शकतात। राईट। त्यासाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। राईट। सो शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार करतात पेरेंट्स, तर त्यांच्यासाठी काय लॉस आहे आणि त्यांनी कशा प्रकारे विचार केला पाहिजे। आता बघा मॅडम, तुम्ही जर पाहिलात ना तर जवळपास 70 ते 80% असे पॅरेंट्स आहेत की ते सुरुवातीला प्लॅनिंग करत नाही मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी वगैरे। आणि ते ज्यावेळेस मुलांच्या त्या कुठेतरी ॲडमिशन त्यांना घ्यायचं असतं तेव्हा ते कर्ज वगैरे असं प्लॅन करतात। पण जर त्यांनी आतापासूनच एक छोटी अमाऊंट जरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तर त्यांना जेव्हा मुलांना कुठे त्यांना ॲब्रॉड पाठवायचं असेल किंवा त्यांना काही प्लॅनिंग करायचं असेल तेव्हा ते कर्ज न घेता तीच इन्व्हेस्टमेंट मोठी होऊन ते त्याचा बेनिफिट घेऊ शकतात। बरोबर। अशा प्रकारे ते बेनिफिट त्यांना होऊ शकतो। ओके। शिक्षणासाठी कोणत्या इन्शुरन्स पॉलिसीज आहेत का। शिक्षणासाठी मॅडम म्हणजे तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीचं पण बेनिफिट घेऊ शकता किंवा आता करंट ट्रेंडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की म्युच्युअल फंडचा पण एक ऑप्शन चांगला आहे। त्यामध्ये कसं आहे की तुमची रिस्क किती घेण्याची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स पॉलिसीचा बेनिफिट घेऊन तुम्ही गोल पूर्ण करू शकता। ते जसं तुमची नीड असेल त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करून इन्व्हेस्ट करायला पाहिजे। सर, मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करताना पालकांनी कोणत्या चुका करू नयेत असं तुम्हाला वाटतं। सगळ्यात पहिले म्हणजे की तुम्ही एक गोल डिसाईड करायला पाहिजे की बाबा माझ्या इन्कममधला जो एक फॉर्म्युला असतो की तुमचं इन्कम आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले मायनस तुम्ही तुमची सेविंग इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, त्यानंतर एक्सपेन्स करायला पाहिजे। जर तुम्ही हा रूल फॉलो केलात तरच तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून गुंतवणूक करून त्यांचं गोल अचीव करू शकता। बरेचसे पालक किंवा बरेचसे तुम्ही पाहिलं की पॅरेंट्स आहेत ते असं प्रकारे करत नाही। सगळ्यात पहिले काय करतात, इन्कम आला की एक्सपेन्स करतात। आणि खरंच जेव्हा त्यांना पैशाची गरज असते मग त्यावेळेस ते गोल्ड
ब्रेक करतात किंवा त्यांची लँड किंवा कर्ज घेतात. right. तर अशा प्रकारे बरेचसे आपण करताना तुम्ही पण पाहिलं असेल. 100%. सो प्लॅनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हां, म्हणजे आज एज्युकेशन आहे तर आज आपण प्लॅनिंगसाठी तयारी करायला लागतो. Yes. सो बेटर आपण मुलगा किंवा मुलगी जे आपलं मूल आहे ते जन्माला आल्यापासूनच जर त्यांची शिक्षणाची तरतूद केली तर आपण त्यांना बेस्ट लाईफ देऊ शकतो. येस येस, बरोबर आहे मॅडम. सो सर, थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तुमचा व्हॅल्युएबल टाईम देऊन तुम्ही इथे आलात. सो प्रेक्षक हो, तुम्हाला जर चाइल्ड एज्युकेशनबद्दल जास्तीत जास्त माहिती हवी असेल आणि तुम्हालाही तुमच्या मुलांच्या शिक्षणाची तरतूद व्यवस्थितपणे करायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जयेश खैरे सरांबरोबर कनेक्ट करा आणि इत्यंभूत माहिती तुम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कस करता येईल आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करता येईल. स्टे कनेक्टेड. हॅव अ नाईस डे. थँक्यू मॅडम की तुम्ही आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट करून एक जागरूकता अवेअरनेस करण्याची संधी दिली. त्याबद्दल